छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आता आपण बघत असाल की फार मोठ्या प्रमाणात महिलांच्यावर अत्याचाराच्या घटनांत वाढ झालेली आहे। नराधामांत फार धाडस निर्माण झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या पिंपळगाव हरेश्वर येथे एका बस चालकाने एका अल्पवयीन 10वीच्या विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी बलात्कार केलेला आहे। आम्ही या घटनेचा आणि त्या नराधमाचा अत्यंत कडक शब्दात निषेध करतो आणि आज आम्ही महामहिम मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना एक निवेदन पाठवलेलं आहे सय्यद नियाज़ भैया फाउंडेशनच्या वतीने आणि त्यात मागणी केलेली आहे की असे जे नराधाम आहेत ते वारंवार अशा घटनांना ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा लोकांना इस्लामी शरीयत कायद्यानुसार देहदंडाची शिक्षा देण्याचा या ठिकाणी कायदा करण्यात यावा। जर 2-4 लोकांना अशाप्रमाणे जर फाशी दिली इस्लामी शरिया कायद्यानुसार ज्याप्रमाणे मुस्लिम राष्ट्रात दिली जाते तर हे नराधाम अशा प्रकारच्या जे गैरकृत्य आहे ते करण्यास ते धजणार नाही अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि आम्ही अजून एक यात एक मागणी केलेली आहे की ज्या बस चालक आहेत जे बस आहेत त्यात निदान एक तरी ज्या ठिकाणी जास्त मुली ज्या बसमध्ये ये जाव करतात प्रवास करतात त्यामध्ये महिला वाहक असायला पाहिजे आणि प्रत्येक गाडीवाला ज्या ठिकाणी मुली असतील महिला असतील त्या ठिकाणी ते GPS प्रणाली त्या गाडीत लावण्यात यावी, CCTV कॅमेरे लावण्यात यावे आणि खास करून सर्व पालकांनी आणि शाळा महाविद्यालयांनी सजग राहायला पाहिजे आणि प्रत्येक कर्मचारी जो या शाळेत आणि महाविद्यालयात कार्यरत असेल त्या प्रत्येकाला त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच पोलीस चारित्र्य पडताळणी हा जे आहे ते कंपल्सरी करण्यात यावा, बंधनकारक करण्यात यावा आणि जर कोणी गुन्हेगार प्रकारचा असेल त्याला तत्काळ त्या ठिकाणाहून त्यांनी शाळा कॉलेजमधून काढण्यात यावं। आणि अशाच एक प्रकारे या ठिकाणी एक बसवाल्याने परिवहनवाल्याने एक घटनेला या ठिकाणी केलेला आहे। त्याने चोपडा येथे जेव्हा बस जात होती तर एका 5वी शिकणारा एक मुलगा एक निरागस निष्पाप मुलगा ज्याची मासिक बसची पासची मुद्दत संपलेली होती त्याला विचारलं तिकीट आहे का तुझ्याकडे, तो बोलला माझी पास संपलेली आहे। तर त्या नालायकाने त्या एकट्या म्हणजे त्या अज्ञान मुलाला त्या ठिकाणी त्याने बसच्या खाली त्या ठिकाणी उतरून दिलेलं आहे। त्या ठिकाणी भर पावसात भर रस्त्यात आणि निर्मनुष्य ठिकाणी जर का अल्लाह न करो जर त्या ठिकाणी त्याच्या जीविताला काही बरे वाईट झालं असतं काही नुकसान झालं असतं तर याला कोण जबाबदार राहिलं असतं। तर आम्ही सय्यद नियाज़ भैया फाउंडेशनच्या मार्फत महामहिम जिल्हाधिकारी साहेबांच्या द्वारे महामहिम मुख्यमंत्र्यांना या निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यात मी मागणी केलेली आहे की आपण परिवहन विभागाशी चर्चा करून एक कायदा करावा की जर एखाद विद्यार्थ्याचा जर पास वगैरेची मुद्दत संपलेली असेल तर त्याला अशा प्रकारे रस्त्यात उतरवणं हे चुकीचं आहे, त्याला थोडी मुभा देण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।